नमस्कार मित्रांनो, ABS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला अगदी वारंवार पाहायला मिळतील. चला तर आपण वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आढळतात? प्रश्न पहिला असा आहे, भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी कुठे आढळतात? ऑप्शन क्रमांक ब, उत्तर प्रदेश येथे. प्रश्न दुसरा असा आहे, फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरतात? प्रश्न दुसरा, फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरतात? ऑप्शन क्रमांक क, हायड्रोजन. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला? प्रश्न तिसरा असा आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला? ऑप्शन क्रमांक ब, 1990 साली. प्रश्न चौथा, भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण? प्रश्न चौथा असा आहे, भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक ड, सर्वोच्च न्यायालय. प्रश्न पाचवा असा आहे, भारताची राज्यघटना कधीपासून लागू झाली? प्रश्न पाचवा, भारताची राज्यघटना कधीपासून लागू झाली? ऑप्शन क्रमांक ड, 26 जानेवारी 1949 रोजी. प्रश्न सहावा, धामी गोळीबाराची घटना कधी घडली? प्रश्न सहावा असा आहे, धामी गोळीबाराची घटना कधी घडली? ऑप्शन क्रमांक अ, 16 जुलै 1939 रोजी. प्रश्न सातवा, सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता? प्रश्न सातवा असा आहे, सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता? ऑप्शन क्रमांक ब, बौद्ध धर्म. प्रश्न आठवा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? प्रश्न आठवा असा आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक क, नाईल नदी. प्रश्न 9, भारतातील पहिली नदी खोरे प्रकल्प कोणता आहे? प्रश्न 9 असा आहे, भारतातील पहिली नदी खोरे प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ब, दामोदर खोरे प्रकल्प. प्रश्न 10वा, मोटर वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू कोणता? प्रश्न 10वा, मोटर वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू कोणता? ऑप्शन क्रमांक अ, कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न 11वा, तामिळनाडूतील कोणता सण भगवान मुरुगाला समर्पित आहे? प्रश्न 11वा असा आहे, तामिळनाडूतील कोणता सण भगवान मुरुगाला समर्पित आहे? ऑप्शन क्रमांक अ, थाई पुसम हा सण. प्रश्न 12वा, नोव्हेंबर 2020 साली मध्ये रामसर स्थळाच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आला आहे? प्रश्न 12 असा आहे, नोव्हेंबर 2020 मध्ये रामसर स्थळाच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक क, लोणार या. प्रश्न 13वा, डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? प्रश्न 13, डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक अ, गिरिराज सिंह. प्रश्न 14, डॅशला सामान्यतः दुधाची साखर देखील म्हणतात कारण ती दुधात आढळते. प्रश्न 14 असा आहे, डॅशला सामान्यतः दुधाची साखर देखील म्हणतात कारण ती दुधात आढळते. ऑप्शन क्रमांक ब, लॅक्टोज. प्रश्न 15 असा आहे, पाथवे टू गॉड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न 15 असा आहे, पाथवे टू गॉड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक ब, महात्मा गांधी. प्रश्न 16 असा आहे, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली? प्रश्न 16वा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली? ऑप्शन क्रमांक अ,
1897 साली. प्रश्न 17वा, भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न 17वा आहे, भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक क, राजीव कुमार यांची. प्रश्न 17वा आहे, बर्डी, गरुड आणि अल्बस्टॉस या संज्ञा कोणत्या खेळात वापरल्या जातात? प्रश्न 17वा आहे, बर्डी, गरुड आणि अल्बस्टॉस या संज्ञा कोणत्या खेळामध्ये वापरल्या जातात? ऑप्शन क्रमांक ड, गोल्फ या खेळामध्ये. प्रश्न 18वा, भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत? प्रश्न 18वा, भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत? ऑप्शन क्रमांक ड, एकूण 8 प्रकारचे. प्रश्न 19 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले? प्रश्न 19 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले? ऑप्शन क्रमांक क, लाहोर येथे. प्रश्न 20, वायुमंडळातील सर्वात खालचा स्तर कोणता आहे? प्रश्न 20, वायुमंडळातील सर्वात खालचा स्तर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ब, तपांबर हा. प्रश्न 21, 1978 मध्ये झालेल्या कितव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला? प्रश्न 21, 1978 मध्ये झालेल्या कितव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला? ऑप्शन क्रमांक अ, 44व्या. प्रश्न 22 असा आहे, मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 22, मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक क, 1906 साली मुस्लिम लीगची सुरुवात झालेली आहे. प्रश्न 23, भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मध्ये किती मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे? प्रश्न 23, भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मध्ये किती मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक ब, एकूण 11. प्रश्न 24, जम्मू काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेत रद्द केले आहेत? प्रश्न 24 असा आहे, जम्मू काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेले आहेत? ऑप्शन क्रमांक ड, 317, 370. प्रश्न 24 असा आहे, जम्मू काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेले आहेत? प्रश्न 24 असा आहे, जम्मू काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेले आहेत? ऑप्शन क्रमांक ड, 370 हे कलम. प्रश्न 25, अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्रश्न 25 असा आहे, अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक क, अबुल फजल यांनी. प्रश्न 26, 66व्या महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? प्रश्न 26 असा आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? ऑप्शन क्रमांक अ, सिकंदर शेख. प्रश्न 27, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 27, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक क, आसाम. प्रश्न 28, देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत? प्रश्न 28 असा आहे, देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत? ऑप्शन क्रमांक क, पंकज कुमार. प्रश्न 29, भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न 29 असा आहे, भारतीय भूसेना
सेना दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक ब 15 जानेवारी रोजी. प्रश्न 30. नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? प्रश्न 30 असा आहे, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन क्रमांक क जिल्हाधिकारी यांच्याकडे.